बाळाला अंगावरचं दूध पाजण्याची योग्य पद्धत कोणती आहे? बऱ्याचशा मदर्स झोपून पाजवतात, ते कम्प्लिटली चुकीचं आहे. त्याच्यामध्ये बाळाला सडनली ठसका जाऊन बाळ दगावण्याची सुद्धा शक्यता असते. काय महत्वाचं आहे जे पालकांनी पाळलंच पाहिजे एक्झॅक्टली जेव्हा आपल्याला न्यू बॉर्न बेबी होतं, आपल्याला नवीन बाळ आपल्या घरात येतं तेव्हा? बेसिकली बाळ जसं आहे कोरं करकरीत तसंच आपल्याला घरी नेऊन ठेवायचं आहे हॉस्पिटलमधून. त्याच्यावर कोणतेही प्रयोग करू नका. ब्रेस्ट फिडिंग किती वर्षापर्यंत दिलं पाहिजे बाळाला? पहिले 6 मंथ्स एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग देणं गरजेचं आहे, कारण ब्रेस्ट मिल्क हे इझिली अवेलेबल आहे. इट इज मोर ऑफ नॅचरल. त्याच्यामध्ये एक गोष्टीची चिंता राहत नाही की हे स्टराईल आहे की नाही, म्हणजे बेसिकली त्याच्यामध्ये जंतू संसर्गाचा धोका 0 असतो. काही लोक बाळाला ग्रॅप वॉटर किंवा मध पण देतात. मध बाळांना पचत नाही. झाल्या बाळ घरी गेल्यानंतर पहिल्यांदा डोळे मोठे होण्यासाठी काजळ लावतात. गरज काय आहे डोळे मोठे दिसण्याची? आणि वरती तर तेल थापायचंच नाही. त्यांच्याकडे एक सगळ्यात मोठा मिसकन्सेप्शन असा आहे की जर तुम्ही टाळू थापला नाही तेलाने तर तो भरणार नाही. अरे पण का भरायचंय? बाळाचं डोकं तेव्हा छोटं असतं, मेंदू वाढायला जागा लागते. मेंदू वाढणार कसं? जर तुमचा टाळू भरला, ते बंद झालं डब्बा तो, तर मग भरणार कसा? मूल जेवावं म्हणून किंवा त्याने काही खावं म्हणून त्याच्याकडे मोबाईल दिला जातो. आता हे किती योग्य आहे? त्याच्या डोळ्यासाठी खूपच वाईट सवय आहे. आमच्या पूर्ण ओपीडीज मध्ये अशी ऑलमोस्ट 90% लोक असतात जी हेच कंप्लेंट करतात. बाळांची जर मन चांगली राहायची असतील तर आरोग्य चांगलं असेल तर मन सुद्धा चांगलं असेल. नमस्कार मित्रांनो, आपल्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल पाटील, जे आपल्याला नवजात बाळाची काळजी, आईची काळजी कशी घ्यावी यावर मार्गदर्शन करणार आहेत. तर चला त्यांच्या अनुभवातून शिकण्यासाठी आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी स्वागत करूया डॉक्टर हर्षल पाटील यांचं. बाळ जन्माला आल्यानंतर पासून आपण सुरू करूया. बाळ जन्माला आल्यानंतर सगळ्यात पहिलं आपण त्याची कोणती काळजी घेतली पाहिजे? बाळ जेव्हा जन्माला येतं त्यावेळेला आईच्या ज्या सुरक्षित गर्भातून ते आपल्या पहिलं पाऊल बाहेर टाकतं, तर सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी या नवीन असतात बेसिकली, आणि त्याला अडॅप्ट व्हायला त्याला वेळ लागतो. तर आपण ऍज अ पिडियाट्रिशियन आम्ही त्याला थोडीशी जन्माच्या वेळेला मदत करतो बेसिकली. आता आल्यानंतर बाहेर आल्यानंतर आपण बाळाची नाळ कापतो, तिला व्यवस्थित क्लॅम्प करतो, त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित पुसतो आणि आपल्या नातेवाईकांना दाखवतो. ठीक आहे. तर काळजी काय घ्यायची आहे? त्याला फक्त 2-3च गोष्टी आवश्यक असतात बाळाला जन्माला आल्यानंतर बेसिकली. त्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आईचं दूध. जन्माला आल्यानंतर बाळ आपण पुसलं, बाळ कोरडं केलं, त्याला कॉर्डला क्लॅम्प लावला आणि त्याच्यानंतर ते आईजवळ दिलं. आईजवळ जनरली नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर आपण 1 तासाच्या आत फिडिंग इनिशिएट करणं गरजेचं असतं. ओके. बाळाची तुम्ही जर कधी युट्यूबवर बघितलं तर ब्रेस्ट क्रॉल म्हणून पण एक कन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये डिलिव्हरी होतानाच नाळ कापण्याच्या अगोदरच बाळाला आईच्या पोटावर ठेवलं जातं आणि ते हळूहळू वरती क्रॉल करत जातं आणि आईचे स्तन शोधतं. बेसिकली दिस इज कॉल्ड ॲज अ ब्रेस्ट क्रॉल. युट्यूबवर बरेचसे व्हिडिओज त्याच्यासाठी अवेलेबल आहेत. पण त्याच्यानंतर हे का करतात बेसिकली? कारण बाळाला ॲज अर्ली ॲज पॉसिबल इनिशिएट करू शकतो आपण ब्रेस्ट फिडिंग. दिस इज फॉर नॉर्मल डिलिव्हरी. सिझेरियन सेक्शन नंतर आपल्याला जनरली तेवढा वेळ नसतो. आपण कॉर्ड कट करतो, बाळाला आम्ही ॲज अ पिडियाट्रिशियन घेऊन जातो, त्याचं क्लिनिंग करतो आणि त्याच्यानंतर मग ते आईजवळ दिलं जातं. सिझेरियन नंतर जे काही बाकीचे प्रोसेसेस असतात त्या गायनेकोलॉजिस्ट आईचं युट्रस शिवणं किंवा बाकी स्किन वगैरे सगळं ते त्यांचं चालू असतं. त्याच्यामुळे तोपर्यंत बाळ आमच्याकडे असतं. जसं त्यांचं सगळ्या गोष्टी होऊन जातात तिथल्या ओटी मधल्या, ऑपरेशन थिएटर मधल्या, त्याच्यानंतर आम्ही इनिशिएट करतो ब्रेस्ट फिडिंग जनरली ड्युरिंग व्हेन द मदर इज इन द ओटी इटसेल्फ बेसिकली. तर ओटी मध्ये ज्या वेळेला मदर तिथे असते त्यावेळेलाच आम्ही फिडिंग देतो, फर्स्ट फिडिंग ऑफ द बेबी. ओके. सो आपल्याला जी ब्रेस्ट फिडिंग आहे ती ॲज अर्ली ॲज पॉसिबल स्टार्ट करायची आहे. ओके. ॲटलिस्ट विदिन 2 hours ऑफ सिझेरियन सेक्शन, 1 hour ऑफ नॉर्मल डिलिव्हरी. सो दिस इज व्हॉट
वी डू ॲज अ पिडियाट्रिशियन. त्याच्यानंतर मग बाळाची काळजी घेणं आलं. बाळाला लवकरात लवकर एखाद्या चांगल्या वॉर्म कपड्यांमध्ये लपेटून घेणं आलं. दुसरी गोष्ट आहे की बाळाला दर 2-2 तासाला आपल्याला फिडिंग करावी लागते, दर 2 तासाला. कारण बाळाचे स्टोर्स फार कमी असतात बेसिकली. लिव्हर मॅच्युअर नसतं तितकंसं. त्याच्यामध्ये जसं आपण भुकेलेलं राहू शकतो 4-5 तास, तसं त्यांचं नसतं. त्यांची फिजिओलॉजी ही टोटली डिफरंट असते नॉर्मल ह्युमन बिईंग पेक्षा, म्हणजे अडल्ट्स पेक्षा. सो जसं आम्ही म्हणतो की बच्चू हे अडल्ट नाही आहेत, स्मॉल मिनिएचर अडल्ट नाही आहेत. इट इज अ टोटली डिफरंट एंटिटी. त्याच्यामुळं त्यांना त्याच्याप्रमाणेच आपल्याला ट्रीट करावं लागतं. त्याच्यानंतर बाळाला वॉर्म ठेवायचं आहे बेसिकली. तर आपण क्रेडल्स घेतो, त्या क्रेडल्स मध्ये बाळाला ठेवतो. तर थंडीच्या दिवसामध्ये बाळाला वॉर्म ठेवणं खूप जास्त गरजेचं होऊन जातं, म्हणजे पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये. उन्हाळ्याच्या दिवसात तितकंसं लपेटून ठेवणं हेही योग्य नाहीये, कारण ते खूपच जास्त गरम होऊन जातात बाळ. त्याच्यामुळं एकदा साध्या सुती कपड्यामध्ये लपेटून ठेवलं तरी इनफ असतं. आजूबाजूचं टेम्परेचर बाळाच्या, म्हणजे आपल्या रूम टेम्परेचर म्हणतो आपण, तर ते रूम टेम्परेचर साधारण 27 ते 28 डिग्री सेल्सिअस असणं आवश्यक आहे बाळाचं. ते हेल्दी एन्व्हायरमेंट आपण म्हणतो. 30 डिग्री सेल्सिअसच्या वरती जर तापमान गेलं तर बाळ वॉर्म व्हायला सुरुवात होतात, त्यांना ताप येणं किंवा ह्या तत्सम गोष्टी होतात. त्याच्यामुळं बाळाचं एन्व्हायरमेंट ही तितकंच इम्पॉर्टंट आहे, सो दॅट बाळ आणि आई दोघेही कम्फर्टेबल असतील. आणि बाळाला जर फोरहेडवर घाम येत असेल तर याचा अर्थ त्याला गरम होते खूप जास्त, त्याच्यामुळं त्याला जास्त गुंडाळायचं नाहीये. ते स्वतःच सांगतं आपल्याला. बाळ खूपच जास्त थंड होत असेल तर त्याचे हात तपासून पाहायचे, हात थंड होतात, पाय थंड होतात. तर हे होऊ द्यायचं नाहीये आपल्याला. एक्सेसिव्हली गरम पण नाही झालं पाहिजे बाळ, एक्सेसिव्हली थंड सुद्धा नाही झालं पाहिजे. सो ही काळजी घेणं आवश्यक आहे. आणि मग आईची काय काळजी घेतली पाहिजे? आईला कम्फर्टेबल राहणं खूप जास्त गरजेचं आहे. नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर ती चालू फिरू शकते. फक्त बाळाच्या संदर्भात आपण जर बोलतोय तर आईने कंपल्सरी 2-2 तासाला फीड करणं. ब्रेस्ट फिडिंग असेल पहिल्या काही 2-3 दिवसांमध्ये, जर प्रायमी मदर असेल म्हणजे पहिलीच खेपेची आई असेल तर त्यांना दूध कमी येतं. त्यावेळेला आम्ही बाळांना काही वेळासाठी, काही 1-2 दिवसांसाठी फॉर्म्युला फीड पण एक्स्ट्रा देतो. कारण हायपोग्लायसिमिया मध्ये जायला नको बच्चू म्हणून. पण ऍज फार ऍज पॉसिबल वी एनकरेज ब्रेस्ट फिडिंग. प्रत्येक वेळेला आम्ही आई वडिलांना सांगतो की तुम्हाला पहिल्यांदा आईचं दूध द्यायचं आहे, त्याला ब्रेस्ट फिडिंग करायचं आहे, आणि त्याच्यानंतर जर बाळ रडत असेल तर थोडंसं टॉप फीड म्हणून आपण फॉर्म्युला फीड आपण देऊ शकतो. आणि ब्रेस्ट फिडिंग किती वर्षापर्यंत दिलं पाहिजे बाळाला? ब्रेस्ट फिडिंग आपण जनरली पहिले 6 मंथ्स एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं गाईचं दूध, शेळीचं दूध, म्हशीचं दूध हे वापरत. गाढवाचं दूध पण देतात लहान मुलांना? हा, काही ठिकाणी ते सुद्धा प्रथा आहे, पण दिस इज नॉट टू बी गिव्हन. आपण न देणं चांगलं असतं, कारण गाढवाचं दूध गाढवासाठी आहे, गाईचं दूध गाईच्या वासरासाठी आहे, म्हशीचं दूध त्याच्या पारडूसाठी आहे. त्याच्यामुळं आपण आईचं दूध, ह्युमन मिल्क इज फॉर ह्युमन बेबी, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण तिथेच गडबड करतो. आणि पहिल्या 6 महिन्यांमध्ये तर कंपल्सरी एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट फिडिंग दिलं पाहिजे. आम्ही जनरली फॉर्म्युला फीड पहिल्या 2 दिवसांनंतर विन ऑफ करायला सांगतो की आता गरज नाहीये, आता आईला दूध येतंय. पहिलं जे दूध येतं ते चीक दूध असतं, बरोबर, ते घट्ट असतं, ते कमी प्रमाणात येतं. त्याच्यामुळं लोकांना मिसकन्सेप्शन असतो की हे बाळाला पुरेल की नाही. पण नेचर इज ग्रेट. ते जे असतं दूध ते कन्सन्ट्रेटेड असतं, त्याच्यामुळं त्याच्यातून मिळणाऱ्या कॅलरीज असतात बाळाला त्या योग्य प्रमाणात असतात, इनफ असतात फॉर हिज डेली रुटीन, डेली नीड्स. त्याच्यामुळं आपल्याला त्याच्यासाठी एक्स्ट्रा काहीतरी द्यायचं आहे असं नसतं. पण कधी कधी काय होतं की आता गरमीच्या सीझन मध्ये बाळाचा जो इव्हॅपोरायझेशन जे म्हणतो आपण, म्हणजे शरीरातून पाण्याचा ऱ्हास जो असतो तो जास्त असतो. त्याच्यामुळे कधी कधी आम्हाला ते द्यावं लागतं. जसं तुम्ही म्हणालात कधीपर्यंत ब्रेस्ट फिडिंग केलं पाहिजे, तर साधारणतः
1 वर्ष ते 1.5 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर ब्रेस्ट फिडिंग मध्ये म्हणजे बेसिकली त्या ब्रेस्ट मिल्क मध्ये काहीही न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू राहत नाही, कारण बाळ जसं मोठं होत जातं तसे त्याची रिक्वायरमेंट वाढत जाते. इस्पेशली आफ्टर 6 मंथ्स आपण विनिंग चालू करतो बाळाची. ओके. तर ते विनिंग त्या 6 मंथलाच चालू का करायचं? कारण त्याच्यानंतर जी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू असते आपल्या आईच्या मिल्कची, आईच्या दुधाची, तर ती कमी होत जाते आणि बाळाला त्याच्यातून जे आवश्यक प्रथिनं आहेत, कार्बोदके आहेत किंवा मिनरल्स आहेत किंवा आयर्न आहे, कॅल्शियम आहे, हे फार कमी प्रमाणात मिळत जातं, कारण त्याची बॉडी ऑलरेडी वाढलेली असते. त्या बॉडीच्या हिशोबाने आपल्याला जे सप्लिमेंट करायचं आहे ते त्याच्यातून मिळू शकत नाही आणि त्यावेळेला आपण विनिंग फूड चालू करतो 6 मंथ्स नंतर. पण 6 मंथ पर्यंत आपण कंपल्सरी, आम्ही त्याला ज्याला म्हणतो एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग, म्हणजे कंपल्सरी फक्त ब्रेस्ट फिडिंगच करतो. ओके. आणि ते इम्पॉर्टंट आहे अशासाठी कारण ब्रेस्ट मिल्क हे इझिली अवेलेबल आहे. फर्स्ट थिंग, इट इज मोर ऑफ नॅचरल. आपल्याला त्याच्यामध्ये एक गोष्टीची चिंता राहत नाही की हे स्टराईल आहे की नाही, म्हणजे बेसिकली त्याच्यामध्ये जंतू संसर्गाचा धोका 0 असतो. करेक्ट. आपण जर वाटी चमच्यानी काऊ मिल्क किंवा म्हशीचं दूध, शेळीचं दूध देत असू तर त्याच्यातून डेफिनेटली बाळाला जंतू संसर्गाचा धोका असतो. इव्हन टॉप फीड जे आपण देतो, जर ते व्यवस्थित प्रिपेअर केलं नाही, वाटी चमचे क्लीन ठेवले नाही आहेत, प्रत्येक वेळेला आपल्याला वाटी चमचा वेगळा वापरायचा असतो. ओके. आम्ही पेशंट्सना सांगतो की ज्या वेळेला ते वाटी चमचे तुम्हाला वापरायचे, कधी कधी काय होतं की मदरला फीड येत नाही, म्हणजे बेसिकली ब्रेस्ट मिल्क तितक्याशा प्रमाणामध्ये येत नाही, तर अशा मदर्स आम्हाला विचारतात की मी बाळाला टॉप फीड देऊ तर कुठलं देऊ? तर त्यावेळेला आम्ही त्यांना जे आपल्याकडे अवेलेबल मार्केटमध्ये वेगवेगळ्या टाईपचे म्हणजे डब्यामध्ये आपण जे मिळतं, पावडरचं दूध म्हणतो आपण ज्याला, तर ते आपण देतो. पण त्याचं सुद्धा एक प्रमाण ठरलेलं आहे. ओके. 30 मिली पाणी आणि 1 चमचा ते पावडर आपण ती मिक्स करतो प्रॉपरली आणि त्याच्यासाठी जे आपण आणि अकॉर्डिंग टू द बाळाची जी नीड आहे त्यानुसार आपण 30 ml, 60 ml, 90 ml असं प्रिपेअर करतो फीड. बट ते प्रिपेअर करताना सुद्धा बऱ्याचशा गोष्टींचं ध्यान ठेवायला लागतं. जेव्हा ते आपण प्रिपेअर करत असतो त्यावेळेला वाटी चमचे आपले क्लीन असले पाहिजेत, स्टराईल असले पाहिजेत. बेसिकली उकळवून काढायला लागतात आपल्याला ते वाटी चमचे पाण्यातून 20 मिनिटं. त्याच्यानंतर ते बाहेर काढावे लागतात, ते सुकवावे लागतात, एखाद्या चांगल्या स्वच्छ डब्यामध्ये ठेवावे लागतात आणि प्रत्येक वेळेला वाटी चमचा वेगळा वापरावा लागतो. हे बॅक्टेरियासाठी बाहेरून कोणते? एक्झॅक्टली. पण हा खूप टिडियस जॉब आहे. हो. म्हणजे उकळवा आणि ह्याच्यासाठी आईसोबत अजून बरंच मॅनपॉवर लागतं. बरोबर, कोणतरी सोबत पाहिजे. जर ती चांगल्या प्रकारे, उत्कृष्ट प्रकारे ब्रेस्ट फिडिंग करत असेल तर ह्या सगळ्याची गरजच पडणार नाही आपल्याला. निसर्गाने ते आपोआपच दिलेलं आहे तिला आणि निसर्ग आपल्यावर खूप मेहरबान आहे. जसं ते बाळ वाढत जातं तसं आईच्या दुधाची क्वांटिटी सुद्धा वाढत जाते. त्याच्यामुळं ते बाळाला पुरतंय की नाही किंवा बाळ व्यवस्थित माझं घेतंय की नाही, तर हे कसं ठरवायचंय आपल्याला. हो. तर हे सगळ्यात महत्वाचं याच्यातला मुद्दा आम्ही जो पॅरेंट्सना सांगतो की तुमच्या बाळाला तुमचं आईचं दूध पुरतंय की नाही पुरतंय हे कसं ठरवाल तुम्ही. तर एक 2 क्रायटेरिया आहेत. फर्स्ट इज वेट गेन, म्हणजे बाळाचं वजन अप्रोप्रिएट प्रमाणात वाढतंय. ओके. तर साधारणतः पहिल्या 2 महिन्यांमध्ये ते 30 ग्रॅमनी वाढतं दर दिवशी. ओके. दर दिवशी बाळ 30 ग्रॅमनी वाढतं पहिल्या 2 महिन्यांसाठी. साधारण म्हणजे एक 15 ग्रॅम ते 30 ग्रॅम आपण एक ऍव्हरेज पकडून चालू. तर अंदाजे आम्ही सांगतो की 200 ग्रॅम, एक साधारण 150 ते 200 ग्रॅम पर वीक बाळ वाढायला पाहिजे. आणि जर ढोबळमानाने बघितलं तर एक साधारण बर्थ वेट जर 3 किलो आपण पकडलं बाळाचं, तर साधारण एक 5व्या महिन्यापर्यंत ते डबल होतं. ओके. आणि बाळ 1 वर्षाचं म्हणजे त्याच्या बर्थडेला ट्रिपल होतं. तर साधारण 9 किलो ते 10 किलो हे आपण योग्य वजन वाढलं एका वर्षाला हे आपण ठरू शकतो. सो असं नाहीये की आपल्याला दररोज जाऊन 30 ग्रॅम वाढलं की नाही ते बघायचंय, नाही. महिन्याला चेक केलं तरी चालेल, पण एक अंदाज येतो आपल्याला की बाळ व्यवस्थित वाढतं. आणि सेकंड थिंग, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती बाळ युरिन किती वेळा पास करते. ओके. किती वेळा पास झालं पाहिजे? सुसू जनरली
6 वेळा दिवसातून कमीत कमी व्हायला हवी. ओके. 5 ते 6 वेळा कमीत कमी. त्याच्या वेळेपेक्षा जास्त वेळा करू म्हणजे बाळ अगदी पिते आणि सुसू करते असंही होऊ शकतं. म्हणजे दिवसातून 10 ते 12 वेळा सुसू करू शकतो. शिशीच्या बाबतीत जर आपण म्हणजे बाळाच्या पहिल्यांदा हे केलं तर शिशी जी असते ती पहिल्यांदा काळसर असते, नंतर मग थोडीशी हिरवी आणि पिवळी होते आणि त्याच्यानंतर मग एक गोल्डन येलो कलर येऊन जातो शिशीला. एक साधारण 8 ते 10 दिवसांच्या अंतरामध्ये हा चेंज आपल्याला दिसतो. ती थोडीशी पातळ असते, सेमी सॉलिड असते, कधी कधी थोडीशी वॉटरी सुद्धा असू शकते. तर ही जी पॅरेंट्सचा क्वेश्चन असतो की हे किती वेळा नॉर्मल आहे, तर आम्ही म्हणतो की 7 दिवसांनी एकदा केली तरी चालेल. ओके. किंवा दिवसातून 7 वेळा केली तरी चालेल. ओके. कधी कधी त्याच्यापेक्षा 7 वेळापेक्षा जास्त होऊ शकते. म्हणजे जे स्टूल आपण पास करतो म्हणतात, बाळ शी करते, तर ते शी जेवढ्या वेळा बाळाला आपण फिडिंग देऊ तेवढ्या वेळा ते बाळ शी करतं. ओके. दॅट इज ऍब्सोल्युटली नॉर्मल. त्याला आम्ही गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स असं म्हणतो आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये. सो दॅट इज ऑल्सो नॉर्मल. कधी कधी पॅरेंट्स खूप वरीड होतात की बाळ पिते आणि शी करतं. पहिल्या 2-3 महिन्यांसाठी ऍब्सोल्युटली इट इज नॉर्मल. ते करतात तसं. कधी कधी 7 दिवसांनी सुद्धा शी करतात. दॅट इज ऑल्सो नॉर्मल. एक्सेप्ट की फक्त तुम्हाला एवढं बघायचं आहे की बाळाचं पोट तर फुगत नाहीये ना, की बाळ 7 दिवसांनी जी शी करते ती खूप जास्त कडक तर नाही होते ना. जर सॉफ्ट स्टूल पास करत असेल तर त्याच्यात घाबरण्यासारखं काहीही नाहीये. ओके. ठीक आहे. तर पॅरेंट्सचे जनरली हे क्वेश्चन्स आम्हाला असतात. ओके. खूप गोष्टी मला पण कळल्या. खूप सारे मिसकन्सेप्शन्स आहेत. म्हणजे लहान मुलं घरी आल्यानंतर त्यांना मसाज दिली जाते किंवा मॉलिश केली जाते. एक्झॅक्टली. धुरी पण देतात काही ठिकाणी. तर बरोबर. ते किती बरोबर आहे किंवा किती चुकीचं आहे? आपल्याकडे आज्या असतात. हो. बरोबर. आता घरी गेल्यानंतर ती आई एकटीच नसते. त्याच्या आजूबाजूला बरेचसे लोक असतात. त्याच्यात आपल्या आज्या सुद्धा असतात. हो. ठीक आहे. ते एक वेगळं रसायन आहे बेसिकली आजी म्हणजे. आणि त्यांचं ऐकावंच लागतं बऱ्याच वेळा. तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या चुकीच्या सांगितल्या जातात. भले ते आपल्यासोबत पण तेच झालेलं असू शकतं की मी आता डॉक्टर झालोय पण मी लहान असताना माझ्यासोबत पण ऑइलिंग, धुरी देणं हे सगळं झालेलं आहे. तर आता आपण चेंज होतोय, आपल्याला कळतंय काही गोष्टी चुकीच्या आहेत, तर त्या आपण परत तशाच करत राहायच्या का? तर नाही. ओके. पालकांना हा सल्ला असतो आमचा नेहमी की ऑइलिंग इज नॉट व्हेरी मच इसेन्शियल. ओके. बाळाच्या त्वचेचं हायड्रेशन इज इम्पॉर्टंट. ते आपल्याला प्रॉपर जर त्याला ब्रेस्ट मिल्क दिलं गेलं तर त्याच्यातून होऊन जातं. ओके. जर बाळ व्यवस्थित दूध पित नसेल तर आपोआप त्वचा डिहायड्रेटेड होते. ठीक आहे. त्याच्यातून बाळाची त्वचा नाजूक असते, त्याच्यातून पाण्याचा ऱ्हास पण लवकर होतो. तर थोडंसं तेल चालतं, पण ते केव्हा? आता समजा तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात तेल लावलं तर तेलाचा आणि बाळाला येणाऱ्या घामाचा एक तवंग तयार होतो शरीरावर आणि मग त्याच्यातून मग रॅशेस होणं आणि त्याच्यात परत आपल्याकडे अजून एक सवय आहे, पावडर लावतात. हो. तेल, त्याच्यानंतर मग बाळाला येणारा घाम आणि त्याच्यानंतर पावडर. तुम्ही विचार करा, ते सिमेंट सारखं मिक्सचर तयार होतं. तर ते काय करतं, आपले पोअर्स ब्लॉक करतं, जे की आपल्या म्हणजे त्वचेचा जो श्वास घेण्याची क्षमता आहे तीच थोडक्यात ब्लॉक करतं. आणि सायंटिफिकली सांगायचं झालं तर मग त्याच्यामुळे रॅशेस काय येतात की आपल्या त्वचेतील छोटे छोटे पोअर्स असतात, त्याच्यातून आपल्या शरीरातलं पाणी बाहेर येत असतं. बेसिकली आपल्याला जे घाम जो येतो तर तिथले जे पोअर्स असतात ते ब्लॉक झाल्यानंतर मग तिथे इन्फेक्शन होतं आणि मग तिथे छोटे छोटे पुळ्या यायला सुरुवात होतात. ओके. आणि मग पॅरेंट्स विचार करतात की मी पावडर लावते, मी तेल लावते, तरी का होते असं? त्याच्यामुळे कोणी राईचं तेल लावतं, कोणी खोबरेल तेल लावतं, बऱ्याचशा म्हणजे कोणी डाबर लाल तेल लावतं. तर गरज नसते. बाळाला ऍक्च्युली मॉलिशची गरज नाहीये. म्हणजे तेलानी जे बटबटीत करतात बाळाला तशी गरज नाहीये. अगदी थोडं तेल घ्या, पूर्ण हातावर पसरवा आणि थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही यूज करू शकता ते, थंडी आणि पावसाळ्याच्या सीझन मध्ये. जनरली उन्हाळ्याच्या सीझन मध्ये व्हॉट आय प्रिफर टू डू इज
की मॉइश्चरायझर युज करू शकता. इव्हन थंडीच्या दिवसात सुद्धा तुम्ही बाळाचं बेबी मॉइश्चरायझर्स येतात ते युज करा, कारण त्याच्यानी रॅशेस होण्याची शक्यता ऑलमोस्ट नील असते. ओके. आणि तेलकट होत नाहीये त्वचा. जर तुम्हाला तेल लावायचंच आहे तर तुम्ही ते आंघोळीच्या अगोदर लावा. ओके. आणि लगेच आंघोळ करून टाका. म्हणजे बेसिकली त्या तेलाचा तुम्हाला वाटत असलेला फायदा पण होईल, आजी पण खुश, आजीही खुश आणि ते बाळ सुद्धा खुश, आणि त्याला त्रास सुद्धा होणार नाहीये. चालेल. दुसरी गोष्ट अशी आहे की बाळाला तेल फक्त शरीरालाच लावतात असं नाही, टाळूला सुद्धा थापतात, चंपू म्हणून. एक्झॅक्टली. तर ते सगळ्यात जास्त चुकीची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही इकडे लावता ठीक आहे, मी जनरली बाळा त्यांना सांगताना सांगतो की फक्त मानेच्या खाली लावा, चेहऱ्याला तेल लावू नका. जर लावायचं जरी असेल तुम्हाला तरी चेहऱ्याच्या खाली म्हणजे मानेच्या खाली लावा. आणि वरती तर तेल थापायचंच नाही. त्यांच्याकडे एक सगळ्यात मोठा मिसकन्सेप्शन असा आहे की जर तुम्ही टाळू थापला नाही तेलानी तर तो भरणार नाही. अरे पण का भरायचं आहे? निसर्गाने बाळाची रचनाच अशी केली आहे की बाळाचं डोकं तेव्हा छोटं असतं, मेंदू वाढायला जागा लागते. मेंदू वाढणार कसं? जर तुमचा टाळू भरला, ते बंद झालं डब्बा तो, तर मग भरणार कसा? म्हणजे तुम्ही तुमचं जे काही मेंदूचा जो वाढ आहे ते तुम्ही तिथेच खुंटवताय. आलं लक्षात? पहिली गोष्ट, तेल लावल्यामुळे टाळू भरतं असं कधीच होत नाही. तेल लावल्यामुळे तुमच्या वरती फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात, एवढं मात्र निश्चित. आणि मग ते फ्लेक्स तयार होतात, ते खाली येतात, नाकातोंडात जातात, ती गोष्ट वेगळी आहे. ते अजून त्याच्याने ॲलर्जिक रिस्पॉन्सेस येतात बाळांमध्ये, सर्दी खोकला होणं, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे होत जातात. आणि मग आपण विचार करत बसतो की बाळ आजारी सारखं का पडतंय. तर तेल लावणं कटाक्षाने टाळलं पाहिजे बाळाला, कंपल्सरी. आणि चेहऱ्याला तर मी तर म्हणेन की चेहऱ्याला तर तेल लावूच नाही, चेहऱ्याला फक्त मॉइश्चरायझरचा यूज करावा. पण पालकांचं असं म्हणणं असतं की बाळाचे जे स्कल्प आहेत ते ड्राय होतात म्हणून आम्ही तेल लावतो. ड्राय होतो, बट जेवढे फ्लेक्स त्याच्यामध्ये क्रिएट होतात त्याच्यापेक्षा जास्त फ्लेक्स, किंबहुना 100 पटीने म्हणा, ते तेल लावल्यामुळे क्रिएट होतात. आणि त्याच्यामध्ये तेल लावल्यामुळे काय होतं, इट इज अ ग्रोईंग मीडिया फॉर फंगस. म्हणजे फंगससाठी एक आयडियल चांगली जागा मिळते त्याला वाढण्यासाठी बेसिकली. तर त्याच्यामुळं जे होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत स्काल्पवर, म्हणजे स्काल्प रेड होणं किंवा तिथे इन्फेक्शन होणं, हे जर आपल्याला टाळायचं असेल तर तेल तिथे न लावलेलंच बरं. ड्राय फ्लेक्स निघून जातात थोड्या दिवसांनंतर, त्याचा काही तसा बच्चूला त्रास होत नाही. पण हे लावल्यामुळे मात्र नक्कीच बाळाला त्रास होतो. पण असं पण आहे का, म्हणजे मी असं ऐकलंय, मला नाही माहिती, हे डॉक्टरांनाच विचारतो की मुली असतात त्या जास्त स्मार्ट असतात लहानपणी, मुलं एवढी स्मार्ट नसतात, म्हणजे ते लवकर बोलायला लागतात, मुलं लवकर बोलत नाही. असं काही नाहीये ऍक्च्युली. जनरली आपण जे बघतो डिफरंट टाइप्स ऑफ माइलस्टोन्स असतात, ती लहान मुलांमध्ये म्हणजे मुलगा आणि मुलींमध्ये सेम टाइमला अचीव्ह होतात. फक्त प्युबर्टल जी ग्रोथ म्हणतो आपण, म्हणजे ती डिफरंट टाइमला अचीव्ह करतात. म्हणजे मुलींमध्ये ती थोडीशी लवकर येते बेसिकली, आणि जी मुलांमध्ये असते ती थोडीशी उशिरा असते, 1, 2 ते 3 वर्षांनी. म्हणजे मुली लवकर बोलायला लागतात असं बोलतात? नाही, तसं काही नाहीये. तसं काही नाहीये. दोघंही सारख्याच, म्हणजे जेव्हा लहान असतात मुलं, अगदीच 1, 2, 3 वर्षांपर्यंत, 4 वर्षांपर्यंत, 5 वर्षांपर्यंत ग्रोथ ऑलमोस्ट सिमिलर असते. इव्हन वेगवेगळे माइलस्टोन्स जे आपण म्हणतो बाळांचे, लिंग्विस्टिक माइलस्टोन म्हणजे बोलण्याचे माइलस्टोन्स असतात. त्याच्यानंतर फाईन मोटार आपण म्हणतो, ग्रॉस मोटार म्हणजे हँडलिंग कसं करतात बच्चू प्रत्येक गोष्टीला, हे पण माइलस्टोन्स असतात. चालण्या फिरण्याचे माइलस्टोन्स असतात, म्हणजे बाळ केव्हा उभं राहतं, केव्हा चालायला लागतं, हे सगळे माइलस्टोन्स मुला मुलींमध्ये ऑलमोस्ट सिमिलर एजला येतात. फक्त नंतरची जी ग्रोथ असते म्हणजे हाईट वाढणं, तर ती जी त्याच्यामध्ये थोडासा फरक असतो, कारण मुलींचं जे प्युबर्टल ग्रोथ असते ती थोडीशी लवकर होते आणि ती लवकर होऊन लवकर निघून जाते. मुलांची थोडीशी लेट येते आणि ती 18व्या वर्षापर्यंत जी आपण हाईट अचीव्ह करतो ती दोघांमध्ये पण फिक्स होऊन जाते मग 18 वर्षानंतर. आणि असं पण आहे की जीभ जड असते मुलांची, म्हणून त्यांना पोपटाने खाल्ल्याला पेरू खायला देतात, असं पण काही ठिकाणी करतात. असं त्याच्यामुळे तो बोलायला लागतो. नाही, जीभ जड होण्याची कारणं वेगळी असतात.
बेसिकली कधी कधी त्याच्यासाठी आपण फर्स्ट इज टंग टाय हा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, की आपली जिभेच्या खाली जे एक पडदा असतो तो जर अगदी चिकटलेला असेल तरी सुद्धा मुलं तोतरी बोलू शकतात, किंवा ती त्याला म्हणतो आपण जड झाली जीभ, ठीक आहे, ती उचलता येत नाही, क्लिअर नाही बोलता येत बाळांना. तर अशा पद्धतीची जर बाळ असेल तर त्यांचे टंग टाय रिलीज ऑपरेशन्स असतात बेसिकली, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्यांना स्पीच थेरपी, आणि जर काही असा काही प्रॉब्लेम नसेल तर स्पीच थेरपिस्ट कडे जाऊन प्रॉपर त्यांची स्पीच थेरपी सेशन्स घेऊन आपल्याला त्यांचं लँग्वेज जी आहे ती नॉर्मलाइज करता येते. घाबरण्याची गरज नाही, बोलत नाही. काही लोकांना असं टेन्शन, आमचं बाळ अजून बोलत का नाही, एक्सेप्ट तुमचं बाळ बाळाला जन्मजात काही दोष असतील तर मग ते डिले जर असेल तर त्याला काही वेगळी कारणं असतात, तर त्याच्यामध्ये डेफिनेटली आपल्याला बाकीच्या पण गोष्टी पाहाव्या लागतात. पण जर बाळ व्यवस्थित वाढत असेल, इतर मुलांसारखंच खेळत असेल, खेळत असेल, नॉर्मली ग्रोथ असेल, तर थोड्याफार प्रमाणामध्ये पुढे मागे होऊ शकतात. म्हणजे माझ्या शेजाऱ्याचं बाळ लवकर बोललं, अजून माझ्या मुलांनी अजून आई बोलायला सुद्धा सुरुवात केली नाहीये, त्याच्या एवढाच आहे, होतं असं. तर थोडंसं 3-4 महिने पुढे मागे होतात मुलं, कारण प्रत्येक बाळ सारखं नसतं. ऑब्व्हियसली आपल्या हाताची 5 बोटं सारखी नाहीये, तर प्रत्येक बाळ कसं सारखं असणार, त्याच्यामुळे त्याला रेंज आहे. प्रत्येक डेव्हलपमेंट आपण जे आपण म्हणतो की माइलस्टोन अचीव्ह आपण करतात बच्चू, तर प्रत्येक माइलस्टोनला ही रेंज आहे, आणि त्याच्यामध्ये प्लस मायनस 2 to 3 months होत राहतात. ओके. आणि जे काजळ लावतात नजर लागू नये म्हणून, मग ते एवढे भरतात. चांगला मुद्दा घेतलात तुम्ही. माझे जुने फोटोज आहेत, खूप काजळ भरले. एक्झॅक्टली. झाल्या बाळ घरी गेल्यानंतर पहिल्यांदा डोळे मोठे होण्यासाठी काजळ लावतात. मोस्ट ऑफ द टाइम्स दे से की डोळे मोठे होत दिसतात ह्याच्यामुळं. पण गरज काय आहे डोळे मोठे दिसण्याची? असं असतं तर चायनीज लोकांनी सगळीकडे काजळ लावून सगळीकडे. बेसिकली कसं असतं, आपल्या डोळ्यांच्या आतल्या बाजूला एक छोटासा डक्ट असतो, नेझोलॅक्रिमल डक्ट, जो नाकामध्ये जाऊन ओपन होतो. तर ते आपल्या अश्रू जे असतात ते तिथून खाली नाकामध्ये उतरत असतात, त्याच्यामुळे आपल्याला वॉटरिंग होत नाही जास्त. जर ते ब्लॉक झालं, जे की काजळामुळे होतं, त्याच्यामुळे मग मुलांना, लहान मुलांना वॉटरिंग म्हणजे डोळ्यातून सतत पाणी येणं, किंवा कधी कधी येलोइश म्हणजे पू सारखा द्रव होणं, किंवा मग जर तो ब्लॉक झाला आणि तिथे इन्फेक्शन झालं तर कधी कधी ऑपरेशन करायची सुद्धा गरज पडू शकते. त्याच्यामुळे आम्ही सांगतो की तुम्ही डोळ्यांना नका लावू, अगदीच तुम्हाला जर लावायचंच असेल तर एक इथे टीका आपण जे म्हणतो की नजर लागू नये म्हणून मग फक्त टीका लावा, तेवढं सफिशियंट आहे. बरोबर. आणि लोक नाकात कानात पण तेल लावतात, ते कशासाठी? ते तर सगळ्यात जास्त हार्मफुल आहे. नाकात जर तुम्ही तेल टाकत असाल तर ते टाकू नका मी म्हणेन, कारण त्याच्याने न्यूमोनिया व्हायची शक्यता असते. ते नाकातून खाली फुफ्फुसांमध्ये जाण्याची शक्यता असते आणि त्याच्यातून न्यूमोनिया व्हायची शक्यता राहते बाळाला. कानामध्ये जर तेल टाकलं तर ते तेल कसं आयडियल फंगल, जसं आपण म्हणतो की फंगस वाढण्यासाठी आयडियल ग्रोथ मीडियम आहे ते, तर त्याच्यामुळे ते बिलकुलच वापरायचं नाहीये आपल्याला. त्याच्यामुळे कानाचे पण इन्फेक्शन व्हायची शक्यता राहते. शिवाय लोक बेंबी मध्ये सुद्धा तेल लावतात. बरोबर. एक्झॅक्टली. नाळ पडल्यानंतर बेंबीत तेल टाकणं, ती सुकण्यासाठी वगैरे, बट ते काहीही करायची गरज नसते. बाळाला तिथे पावडर सुद्धा टाकायची नाही. बेंबी नाळ आपोआप गळून पडते, तिथली जागा आपोआप सुकते. तिथली जागा फक्त ड्राय ठेवायची आपल्याला. त्याच्यामध्ये तेल किंवा पावडर काहीही टाकायचं नाहीये. तेल टाकलं तर तिथे आपल्याला टिटॅनस सारखं इन्फेक्शन व्हायची पण शक्यता राहते. ओके. जे की बाळाचा जीव सुद्धा जाऊ शकतो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं ते काहीही न टाकणं योग्य. अगदी जर तिथे कधी वाटलं तुम्हाला की तिथून थोडंसं ब्लड येतंय तर तुमच्या जवळच्या नजीकच्या डॉक्टरना कन्सल्ट करा, पिडियाट्रिक डॉक्टरना कन्सल्ट करा, ते तुम्हाला त्याच्याबद्दल योग्य मार्गदर्शन देतीलच. बाळासाठी डायपर किंवा काही लोक कपडा पण युज करतात, त्यांचे कपडे कसे असले पाहिजेत किंवा डायपर युज करताना काळजी घेतली पाहिजे? बाळांच्या, बरोबर क्वेश्चन आहे तुमचा. बाळांच्या कपड्यांबाबतीत मला सांगायचंच होतं की बाळ जन्माला आल्यानंतर आपण जे कपडे त्याला घालतो, आता जुन्या काळची लोक जे म्हणतात ह्याच्या अगोदरच्या बाळाचे कपडे आपण त्याला घालतोय नवीन बाळाला, जुने कपडे, जुन्या बाळाचे कपडे, तर ते का करत असावेत? त्याच्या मागे सुद्धा लॉजिक आहे. ते कपडे स्मूथ असतात, सॉफ्ट असतात, त्याच्यामुळं बाळाला बाळाची जी नाजूक त्वचा आहे त्याला ते हार्म करत नाहीत. ओके.
म्हणजे जुन्या सगळ्याच गोष्टी वाईट आहेत अशातला भाग नाहीये. जुन्यात काही गोष्टी चांगल्या आहेत त्या आपण अंगीकारल्या पाहिजेत, पण जुन्या बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या सुद्धा आहेत त्या आपण बाजूला ठेवल्या पाहिजेत. तर आपण कपड्यांकडे येऊया. बाळाचे कपडे जर ते नवीन घालत असो आपण, तर ते अगोदरच आपली तयारी असली पाहिजे की ते कपडे 3-4 वेळा पाण्यातून, गरम पाण्यातून चांगले साबणाने धुवून काढायचे आहेत, त्यांना वाळवायचे आहेत. 3-4 वेळा ते केल्यानंतर त्याच्यावरची जी खळ असते ती निघून जाते. आपण जी म्हणतो स्टार्चिंग करतो कपड्यांना, तर ती निघून जाते. कधी कधी त्या स्टार्चमुळं जर तुम्ही नवीन कपडे डायरेक्टली बाळाला घातले तर त्याच्यामुळं ॲलर्जिक रिॲक्शन्स व्हायची पण शक्यता राहते बाळांना. शिवाय ते कपडे खूप ड्राय आणि थोडे कडक असतात, राईट. तर त्याच्यामुळं पण बाळाला, त्या नाजूक त्वचेला त्रास व्हायची शक्यता असते, रॅशेस येतात. तर मग त्याच्यामुळं जनरली आम्ही सांगतो बाळांना की बाळांच्या आई वडिलांना की जनरली बाळाला कपडे जेव्हा घालतो आपण त्यावेळेला ते मऊ सूत असावेत. सुतीच कपडे जास्त प्रिफर करतो. आणि डायपरचं म्हणायचं झालं तर ऍज फार एज पॉसिबल डायपर शुड बी अवॉइडेड. डायपर वापरू नका. वापरायचंच असेल रात्री वापरा, पण नेहमी चेक करत राहा की बाळांनी त्याच्यामध्ये सुसू आणि शिशी केलेली आहे का. दर 2-3 तासाला ऍटलिस्ट चेक केलं पाहिजे. आणि जर त्यांनी सू आणि शी केली असेल तर ती पटकन काढणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. नाहीतर कधी कधी काय होतं, 7-7 तास ते बाळाच्या डायपर तसंच अंगावर राहून जातं आणि त्याच्यामध्ये सुशी केलेली असते. त्याच्यातून बाळाला रॅशेस व्हायची शक्यता असते, लघवीच्या जागेचं इन्फेक्शन व्हायची शक्यता असते. त्याच्यामुळं कंपल्सरी जर तुम्ही डायपर वापरत असाल तर ते चेक करणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. आणि आम्ही त्यांना म्हणतो की दिवसाच्या वेळेला तर तुम्ही जागेच असता तर बाळाला सुती कपडे, सुती लंगोट जे आपण म्हणतो तीच वापरा. काही पॅरेंट्स बाळाला स्वच्छ करण्यासाठी वेट वाईप वापरतात, ते किती बरोबर आहे? आय प्रिफरेबली से टू देम की वाईप्स वापरू नका. त्याच्यामध्ये केमिकल्स असतात, कधी कधी बाळांना रॅश व्हायची शक्यता असते. सो काय वापरायचं, साधं सिंपल कॉटनचा बंडल घ्या किंवा साधे सुती कपडे घ्या, मऊ सुती कपडे घ्या. जुने असतील तरी चालतील. ते सुती कपड्यांनी एक कपडा तुम्ही पाण्यात बुडून त्याच्यानी पुसून घ्या ते, आणि दुसऱ्या कपड्यांनी फक्त डॅप करा बाळाची. घासायची नाहीये आपल्याला. आपण हीच चुकी करतो, कारण ते वेट वाईप्स असतात. वेट वाईप्स आपण घासून 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 ती अजून कधी कधी रॅश आपण स्वतः जी नाहीये ती पैदा करतो. ठीक आहे. सो वेट वाईप्स वापरू नका. कॉटन घ्या, कॉटननी पुसून काढा. थंड म्हणजे गरम पाण्यामध्ये बुडून ते कॉटननी पुसून काढा ती जागा. ते फेकून द्या कॉटन, आणि एक मऊ सुती कपड्यांनी ती जागा डॅप करून घ्या. अजून एक विचारायचं होतं की बाळाला आंघोळ कधी घालावी, म्हणजे योग्य वेळ काय, किंवा कितव्या महिन्यानंतर बाळाला आंघोळ घातली पाहिजे? महिन्यानंतर नाही बोलता येणार, पण जनरली आपण बाळ झाल्या आपण बाळाला फक्त पुसून घेतलं तरी इनफ आहे. हे डॉक्टरकडून केलं जातं हॉस्पिटलमध्ये. एक्झॅक्टली. तर आपल्याकडच्या सिस्टर्स असतात ते बाळाला पुसून घेतात, किंवा इव्हन बाळाचे रिलेटिव्ह सुद्धा आपल्याला ते पुसून घेऊ शकतात. बाळाला गरम पाण्याने, थोडंसं कोमट पाण्याने पुसून घेऊ शकतात. जशी बाळाची नाळ पडते त्याच्यानंतर बाळाची आंघोळ घालू शकतो. जनरली आम्ही रेकमेंड करतो की नाळ पडल्यानंतर आंघोळ. तसं अगोदर सुद्धा घातली तरी चालते, बट जनरली आम्ही रेकमेंडेशन करतो की बाळाची नाळ पडली की त्याच्यानंतर मग प्रॉपर आंघोळ बाळाची करू शकतो. आणि बाळाची आंघोळ ही आपल्या आंघोळीसारखी नसते. आरामात थोडस त्याला व्यवस्थित साबणाने, म्हणजे ते बेबी सोप्स मिळतात त्याच्यानी थोडस आंघोळ घालावी. थोड्या वेळासाठीच, एक 5 मिनिटांमध्ये आंघोळ उरकावी. कारण बाळ जेवढा वेळ पाण्यात राहील तेवढं ते हायपोथर्मिया व्हायची शक्यता बाळाला असते. त्याच्यामुळं, आणि बाळ जसं बाहेर आपण काढणार आहोत, आंघोळीच्या टब मधून बाहेर काढलं किंवा आंघोळ झाल्यानंतर बाहेर काढलं की लगेच पुसायचं असतं बाळाला. पहिल्यांदा त्याचं डोकं पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बाकीचं शरीर, कारण नाहीतर बाळाला हायपोथर्मिया व्हायची शक्यता जास्त असते. तर त्याच्यामुळं, आणि ते चांगलं नाहीये बेसिकली बाळासाठी. त्याच्यामुळं आपल्याला जर आंघोळ घालायची असेल तर ही अशा पद्धतीने घालावी. आणि उन्हाळ्याच्या सीझन मध्ये ते 2 वेळा केलं तरी हरकत नाही. हायपोथर्मिया म्हणजे काय? हायपोथर्मिया म्हणजे बाळाचं जे तापमान असतं शरीराचं ते अचानक कमी होऊन जातं. बाळ जेव्हा आईच्या गर्भातून बाहेर येतं तेव्हा त्याचं टेम्परेचर जे असतं बाळाचं ते रेग्युलेट आपल्यासारखं होण्यासाठी त्याला वेळ लागतो. म्हणजे जसं ते मॅच्युअर होत जातं तसं त्याची टेम्परेचर रेग्युलेशनची क्षमता वाढत जाते. पण जर त्या बाळाला जर तुम्ही अचानक आंघोळीत
आंघोळ करायला घेतली आणि त्याच्यानंतर बाहेर काढलं तर आपल्यासारखं ते बाळाचं टेम्परेचर शरीराचं मेंटेन राहत नाही, ते लगेच कमी होऊन जातं. तर आणि ते बाळासाठी घातक असतं. ओके. त्याच्यामुळे त्याला पटकन पुसणं हे आवश्यक आहे. काही लोक बाळाला ग्रॅप वॉटर किंवा मध पण देतात. राईट. ओके, हे किती बरोबर आहे? मध बाळांना पचत नाही. ओके. त्याच्यामुळं बाळांना मध देणं बंद करणं गरजेचं आहे. ते देऊच नाही. जर कधी बघितलं तुम्ही तर झाल्या मधाची डब्बी असते बाजूला, आजा घेऊन येतात आणि ते चाटतात. किती महिन्यापर्यंतच्या बाळाला? बेसिकली पुढचा 1 वर्ष तरी ऍटलिस्ट अवॉइड करावी पूर्ण मध देणं. तर ते सरासर चुकीचं आहे, त्याच्यामुळे ते आपल्याला करायचंच नाहीये. दुसरी गोष्ट आहे ग्राईप वॉटर. ग्राईप वॉटर मध्ये काही असे तत्व असतात की जे बाळाला झोप आणतात, त्याच्यामुळे बाळ कमी किरकिर करतं, जास्त वेळ झोपून राहतं, त्याच्यामुळे ग्राईप वॉटर सुद्धा पाजू नये. मग लहान मुलाला म्हणजे त्या बाळाला पाणी दिलं पाहिजे का पाणी पिण्यासाठी? बाळाची जी गरज असते पाण्याची ती आईच्या दुधातून पूर्णतः भरून जाते, त्याच्यामुळं त्याला एक्स्ट्रा पाणी द्यायचं आहे ही सरासर चुकीचं आहे. त्याच्यामुळे ते द्यायचंच नाहीये आपल्याला. बेसिकली आपल्याला सगळ्या गोष्टी सिंपल ठेवायच्या आहेत. बाळाला कंपल्सरी आईचं दूध 6 महिने द्यायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त बाळाला दुसरं काही द्यायचं नाही. आम्ही जनरली फक्त एक व्हिटॅमिन डीचं औषध देतो आणि जर बाळ प्रीमॅच्युअर असतील, प्रीटर्म असतील तर त्याला एक कॅल्शियमचं सिरप आणि मल्टीव्हिटॅमिनचं सिरप सप्लिमेंट म्हणून देतो काही महिन्यांसाठी. सो त्या व्यतिरिक्त बाळाला दुसरं काहीही लागत नाही, पाणी सुद्धा नाही. ओके. सो आपल्याला काहीही द्यायचं नाही. मग बाळाला अंगावरचं दूध पाजण्याची योग्य पद्धत कोणती आहे? पहिलं तर आईला एनकरेज करणं आवश्यक आहे ब्रेस्ट फिडिंगसाठी. कारण प्रथमतः असं होतं की सगळ्यांचं असं म्हणणं असतं की आईला आता दूध कमी येते तर बाळाला ते पुरेल का? तर पुरतं. मी जसं मगाशी म्हटलं तसं ते पुरतं. दुसरी गोष्ट आहे कोणत्या पद्धतीने पाजायचं आहे. बऱ्याचशा मदर्स झोपून पाजवतात, ते कम्प्लिटली चुकीचं आहे. त्याच्यामध्ये बाळाला सडनली अचानक ठसका जाऊन न्यूमोनिया व्हायची सुद्धा शक्यता आणि अचानक बाळ दगावण्याची सुद्धा शक्यता असते आणि आम्ही अशा केसेस पाहिलेल्या आहेत. बापरे. दुसरी गोष्ट, बाळाला पाजताना जे काही आपल्याला वेगवेगळ्या मेथड्स आहेत, फुटबॉल मेथड्स आहेत, नॉर्मल मेथड आहे, तर जी तुम्हाला प्रेफरेबल असेल. समजा ट्विन्स आहेत तर ट्विन्सना जेव्हा पाजतो त्यावेळेला फुटबॉल मेथड यूज करतात. सो अशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत कसं पाजायचं आहे एक्झॅक्टली. तर बाळाचं जेव्हा बाळ पितं दूध अंगावरचं त्यावेळेला फक्त निपल नाही पकडायचं आहे, त्याचा ओठ हा खालचा ओठ खालच्या बाजूला वळलेला गेला पाहिजे, वरचा ओठ वरच्या बाजूला वळलेला गेलेला पाहिजे आणि निपल आणि एरिओला आपण बाजूचा जो भाग असतो तो पूर्णच्या पूर्ण बाळाच्या तोंडामध्ये असला पाहिजे आईच्या. आवाज जर चकचक करत असेल बाळ तर याचा अर्थ त्याच्यासोबत थोडीशी एअर सुद्धा जाते, याचा अर्थ लॅचिंग थोडंसं पुअर आहे. सो गुड लॅचिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि ते झालं पाहिजे. लॅचिंग करणं सुद्धा एक कला आहे, ती आईने हळूहळू आत्मसात करावे. चुका प्रत्येकाकडून होतात, तर तसं बाळ जेव्हा पितं त्यावेळेला आपल्याला त्या चुका हळूहळू लक्षात येतात. आवाज नाही आला पाहिजे, आवाज आला नाही पाहिजे, चक 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 चक, याचा अर्थ ते लॅच प्रॉपरली झालेलं नाहीये. ओके, ठीक आहे. तसंच आईचं जेव्हा दूध बाळ पित असतं त्यावेळेला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कधी कधी एक मिस्टेक खूप कॉमनली होते की 15 मिनिटं इकडे पाजतात, 15 मिनिटं या बाजूला पाजतात, म्हणजे दोन्ही स्तनांवर पाजतात एकाच वेळेला, जे की योग्य नाहीये. तर एका वेळेला एकाच बाजूला पाजायचंय. 20 ते 25 मिनिटं किंवा अर्धा तास बाळाची जशी गती असते दूध प्यायची त्याच्यानुसार ते टाइम आहे. सो अराउंड अर्धा तास जर तुम्ही पाजत असाल तर एकाच बाजूला पाजा. पहिलं जे दूध येतं त्याच्यामध्ये फक्त पाणी येतं, ज्याला आम्ही 4 मिल्क म्हणतो. त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि हाइंड मिल्क असतं. हाइंड मिल्क म्हणजे नंतरचं जे येणार आहे 15 मिनिटांनंतर जे मिल्क सिक्रेट होतं स्तनामधून, त्याच्यामध्ये प्रोटीन्स आणि फॅट्स असतात आणि ते बाळाच्या वजन वाढीसाठी अत्यावश्यक आहेत. ओके. पहिलं जे दूध येतं त्याच्यामध्ये तहान भागते, नंतरच्या दुधामध्ये भूक भागते आणि बाळ व्यवस्थित 1-1.5-2 तास चांगलं शांत झोपतं. नाहीतर काय होतं की तुम्ही जर 15 मिनिटं इकडे आणि 15 मिनिटं इकडे पाजत असाल फक्त पाणी, तर फक्त पाणी मिळणार आणि मग बाळ सुसू करतं, लगेच अर्धा 1 तासामध्ये उठतं आणि त्याची भूक भागलेली नसते, कारण प्रोटीन्स आणि फॅट्स गेलेच नाहीयेत. सो एका वेळेला एका बाजूला पाजा, दुसऱ्या वेळेला दुसऱ्या बाजूला. सो अल्टरनेट ब्रेस्ट तुम्ही यूज करू शकता.
ओके. आणि करायला हवेत. ओके. आता आपल्याला हे कसं कळणार की मूल आजारी आहे किंवा त्याला बरं नाही वाटत आहे, कारण तो फक्त रडूच शकतो. एक्झॅक्टली. त्याच्या रडण्यामुळे आपण कसं समजणार की ह्याला बरं नाही वाटत किंवा ह्याला काय हवंय? तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ही, आणि ऍज अ पिडियाट्रिशियन आम्हाला सुद्धा हे डिफिकल्ट जातं नेमकं त्याला काय होतंय. करेक्ट. तर पॅरेंट्स तर डेफिनेटली पॅनिक होतात अशा वेळेला, कारण कधी कधी रात्रंदिवस बाळ रडत असतं, खूप जास्त रडतं. मोस्ट ऑफ द टाइम्स रात्रीच्या वेळेला जास्त पॅनिक होतात, कारण त्यावेळेला पिडियाट्रिशियन्स किंवा डॉक्टर्स पटकन अवेलेबल होत नाहीत. तसं मी असतो, पण स्टील पॅरेंट्स पॅनिक होतात, घाबरतात हा सतत का रडतोय. तर बेसिकली ह्याचं मोस्ट ऑफ द टाइम्स कारण असतं की बाळ जे फीडिंग करतं त्याच्यासोबत हवा सुद्धा जाते आतमध्ये कधी कधी. ओके. आणि एक्सेसिव्ह फीडिंग केल्यामुळे पण कधी कधी जो टाईटनेस येतो पोटामध्ये, त्याच्यामुळे आम्ही त्याला बोलतो इन्फंटाईल कोलिक. ओके. म्हणजे बाळाचं पहिल्या फर्स्ट इयर मध्ये जनरली हा त्रास जास्त असतो की एरोफेजी होते, म्हणजे हवा पण दुधासोबत आतमध्ये जाते, तर ती हवा आतमध्ये जाऊन गॅसेस फॉर्म करते, किंवा मग दुधातून पण गॅसेस तयार होतात. स्पेशली जे न्यूनेट्स किंवा जे लहान बाळं असतात जे आईच्या दुधावर नसतात किंवा मिक्स फिडिंगवर असतात, आईचं दूध पण देत आहेत, टॉप फीड पण देत आहेत, तर त्यांच्यामध्ये गॅसेस फॉर्मेशनची शक्यता जास्त असते अशा मुलांमध्ये. तर त्याच्यामुळं कधी कधी असं होतं की ते आपली आतडी आहेत ती थोडीशी फुलून जातात, आणि मग फुललेल्या आतड्यांमध्ये आपल्याला पेन जाणवतं, म्हणून आपल्याला पण कधी कधी गॅसेस झाले की आपल्याला दुखतं पोटामध्ये. तर तसंच बाळांना सुद्धा होतं, पण बाळ सांगू नाही शकत की मला इथे दुखते, मला इथे दुखते. त्यांच्यासाठी रडणं हा एकच उपाय असतो, आणि ते जोपर्यंत ती पेन सेटल होत नाही तोपर्यंत ते इनसेसंटली रडत राहतात, म्हणजे न थांबता. पालकांनी तेव्हा काय केलं पाहिजे? पण मग पालकांनी त्यावेळेला फक्त बाळाला जास्तीत जास्त वेळ बर्प करायचंय. बेसिकली अवॉइड पण करू शकतो आपण हे. बेसिकली फीडिंग केल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते बर्पिंग. ओके. बर्पिंग करणं खूप गरजेचं आहे प्रत्येक फीड नंतर, अगदी प्रत्येक. म्हणजे काही काही आया म्हणतात की आमचं बाळ प्यायल्यानंतर लगेच झोपी जातं, तर मग त्याला उठून फीड म्हणजे बर्पिंग करावं की नाही, ढेकर काढावी की नाही. बरोबर. तर ती ढेकर काढायचीच असते आपल्याला. 15 ते 20 मिनिटं ऍटलिस्ट, मिनिमम 15 ते 20 मिनिटं बाळाला उभं पकडायचं आणि ढेकर काढायची. काही काही बाळ ढेकर काढत नाहीत, पण स्टील आपल्याला ते 15 ते 20 मिनिटं त्याला उभं पकडायचंच आहे पाजल्यानंतर. असं जर केलं तर हे जे गॅसेसचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा इन्फंटाईल कोलिकचे प्रॉब्लेम आहेत थोड्याफार प्रमाणात कमी होऊन जातात. मूल जेवावं म्हणून किंवा त्याने काही खावं म्हणून त्याच्याकडे मोबाईल दिला जातो, त्याच्याकडे बघत बघत तो खातो. बरोबर. त्याच्यामुळे त्याला ती सवय लागलेली असते. आता हे किती योग्य आहे त्याच्या डोळ्यासाठी? खूपच वाईट सवय आहे. आमच्या पूर्ण ओपीडीज मध्ये अशी ऑलमोस्ट 90% लोक असतात जी हेच कंप्लेंट करतात की बाळाला मोबाईल द्यायला. येस, कारण हल्लीची मुलं त्याशिवाय खातच नाही. हो, मोबाईल पॅरेंट्सचं कंप्लेंट असते, मोबाईल दाखवा, आणि एकीकडे आई भरवत असते. हो, तर हे किती बरोबर आहे? आपल्या काही मोबाईल नव्हते, वाचलो. कारण त्यावेळेला मोबाईल नव्हते. आपली आई आपल्याला खूप वेळ घेऊन भरवायची. ऍक्च्युली भरवावं की नाही हा पण एक सेपरेट टॉपिक आहे. ओके. तर आणि कितव्या वयापर्यंत आपण बाळाला भरवणार? बेसिकली 8व्या-9व्या वयापर्यंत, ते 8व्या-9व्या महिन्यापर्यंत ते बाळ जनरली हाताने स्वतःच्या खायला सुरुवात करायला पाहिजे. ओके. बाहेरच्या देशात ते करतात सुद्धा. ओके. पण आपण ते घाण होऊ नये, बाळ त्याचं तोंड घाण होऊ नये म्हणून आपण त्यांना भरवतो, ते पुसतो. हे करण्याची खरंच गरज आहे का? नाही. ओके. त्यांना त्यांच्या हातामध्ये द्या, त्यांना त्यांच्या पद्धतीने खाऊ द्या. ऑब्व्हियसली तुम्ही वॉच करत असणार त्यांच्यामुळे त्याला ठसका जातोय की नाही, किंवा ते काहीतरी अजून काही स्मॅश आपण व्यवस्थित तयार करून दिलंय की नाही, हे याची काळजी आपण घेणार आहोत. पण त्यांना स्वतःच्या हाताने खाऊ द्या. ओके. ज्यावेळेला ते स्वतःच्या हाताने खातील त्यावेळेला ती त्यांना सवय सुद्धा लागेल. ते बाकीच्या इतर गोष्टींकडे डिस्ट्रॅक्ट होणार नाहीत, मोबाईल वगैरे. त्याच्या जागी तुम्ही बाकीची खेळणी आणून ठेवू शकता त्याच्यासमोर, किंवा बाहेर जाऊन थोडंसं. आता सगळ्यांकडे म्हणजे बऱ्याचशा लोकांकडे फ्लॅटमध्ये राहतात, तर आम्ही बाहेर कुठे जाणार? पण ऍटलिस्ट गॅलरीमध्ये घेऊन जाऊ शकता बाळाला खाण्यासाठी. बाहेरचं जग दाखवा तुम्ही. मोबाईलचं जग दाखवण्यापेक्षा बाहेरचं जग दाखवणं किती उत्तम. आणि ही सवय आपण लावतो, ही खूप लवकर लावतो.
कारण ती आपल्यासाठी इझी असते. बाळ त्याच्याकडे बघत बघत खात असतं, लवकर खातं. हो. पण थोडासा वेळ एक्स्ट्रा दिलात तुम्ही बाळाला तर ती सवय सुद्धा लागणार नाही आणि भविष्यात त्याचे फायदे चांगले आहेत. स्क्रीन टाइम कमी होईल बाळांचा, ते रात्र जागणार नाहीत. आता हाही मुद्दा आहे की हल्लीची मुलं रात्री खूप जागतात. आता आपण प्रत्येक वेळा तेच म्हणतो की तुमच्या आपल्या वेळेला, पण त्यावेळेला मोबाईल नव्हते, टीव्ही सुद्धा फार कमी होते. आता आपण झोपी जायचो 8-9 वाजेपर्यंत आपल्याला झोप यायची. हल्लीची मुलं जर तुम्ही पाहिलीत तर ती साधारणतः 11, 12, 1 पॅरेंट्सच्या कंप्लेंट्स असतात, हा 1 वाजला तरी झोपत नाही. सगळ्यात मोठं जर रिझन काही असेल याच्या मागचं तर ते आहे ते स्क्रीन टाइम अँड इस्पेशली मोबाईल्स. तर ते पॅरेंट्सनी कटाक्षाने अवॉइड करणं गरजेचं आहे. त्याला दुसरा काही उपाय नाहीये, त्याच्यासाठी गोळ्या नाहीत, औषधं नाहीत, ते तुम्हाला करायचंय. तुमची सवय बदलली. एक्झॅक्टली. पॅरेंट्सनी पण जेव्हा मुलं जनरली त्यांच्या सोबत असतील त्यावेळेला त्यांचा मोबाईल ऍज फार ऍज पॉसिबल अवॉइड करावं, त्यांच्याशी बोलावं, त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकवाव्यात, हे सगळ्यात महत्वाचं आहे. करेक्ट. तर लहान मुलाला बरेच लसीकरण केलं जातं, म्हणजे बऱ्याच लसी दिल्या जातात. ओके. पण त्या कशा इम्पॉर्टंट आहे, म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे, पॅरेंट्सना समजलं पाहिजे की हे देणं गरजेचंच आहे. राईट. तर लसीकरण हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आता सध्या आपल्याकडे हजारो टाईपचे आजार आहेत आता सध्या, पण त्याच्यातले खूप कॉमन आजार आपण निवडलेले आहेत आणि त्याच्या लसी बनवलेल्या आहेत. तर त्या कोणत्या कोणत्या टाईपच्या लसी असतात, तर आपण ज्या वेळेला बर्थ होतं बाळाचं त्यावेळेला BCG देतो, पोलिओ देतो आणि हेपेटायटिस B ची लस देतो. तर ह्या 3 लसी आपण बाळाला जन्माच्या वेळेला देतो. त्याच्यानंतर मग बऱ्याचशा 1.5 महिने, 2.5 महिने, 3.5 महिने अशा इंटरवलला आपण बाळाला लसीकरण करत राहतो. त्याच्यानंतर 6 महिने, 8 महिने, 9 महिने, त्याच्यानंतर मग 12व्या महिन्यात, 13व्या महिन्यात, 15व्या महिन्यात, 18व्या महिन्यात, आणि हे चालू राहतं वयाच्या 10व्या वर्षापर्यंत. तर ते वेगवेगळ्या टाईपचे लसीकरण आहेत आणि त्याच्यामध्ये महत्वाचे आजार जर म्हणायचे झाले तर डांग्या खोकला, टिटॅनस आपण जे म्हणतो, धनुर्वात, ह्या सगळ्या. सरकार पण सांगतं ना आपल्याला. एक्झॅक्टली. डॉक्टरच्या नाही, काही लसी आहेत ज्या सरकारी याच्यामध्ये मिळतात, सगळ्याच लसी सरकारी याच्यामध्ये मिळत नाहीयेत. काही लसीकरण जे आहे ते आपल्याला प्रायव्हेट मधून सुद्धा घ्यावं लागतात काही लसी, कारण IAP आणि हे 2 इम्युनायझेशन शेड्यूल वेगवेगळे आहेत. IAP आहे आणि एक आपलं नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राम जो आपलं PHCs फॉलो करतात बेसिकली. तर हे पॅरेंट्स अवेअर असले पाहिजे ना सगळ्यांसाठी. एक्झॅक्टली. तर मग मी अवेअर करतो, माझ्या OPD मध्ये असताना मी त्यांना नेहमी सांगतो की आपल्याकडे 2 टाईपचे इम्युनायझेशन्स आहेत. ओके. बेसिकली तर एक इम्युनायझेशन आहे की जे तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जाऊन घेऊ शकता, तो फॉलो करू शकता, आणि काही इम्युनायझेशन्स आहेत की ज्या काही लसी आहेत बेसिकली त्या गव्हर्नमेंटमध्ये मिळत नाहीत, त्या आपण प्रायव्हेटमध्ये करू शकतो. उदाहरणार्थ तसं तर गव्हर्नमेंटनी आता बऱ्याचशा लसी इन्क्लूड केलेल्या आहेत, पण तरी पण उदाहरण द्यायचं झालं तर हेपेटायटिस A ची लस आहे. आपण हेपेटायटिस B ची लस आपण देतो जन्माच्या वेळेला आणि नंतर सुद्धा देतो, पण हेपेटायटिस A ची लस आहे, म्हणजे कावीळ, पाण्यातून होणारी कावीळ, विच इज व्हेरी कॉमन. त्याच्यानंतर मग कॉलरा, टायफॉइड, त्याच्यानंतर मग येतं तुमचं नॉर्मल फ्लूची लस आहे, इन्फ्लुएन्झा व्हायरस बोलतो आपण ज्याला, ते फ्लूची लस आहे. तर ह्या ज्या काही लसी आहेत त्या गव्हर्नमेंटमध्ये दिल्या जात नाहीत, त्या प्रायव्हेटमध्ये तुम्हाला तुमच्या लोकल पिडियाट्रिशियन कडून मिळू शकतात. तर त्या देणं सुद्धा गरजेचं आहे, कारण ते सुद्धा आजार हल्ली खूप कॉमन आहेत. कारण आपल्याला कधी ना कधी टायफॉइड होतं, कधी ना कधी आयुष्यामध्ये फ्लू तर दरवर्षी होत असतं. त्याच्यानंतर तुमचं जे चिकन पॉक्स आहे, चिकन पॉक्सचं लसीकरण आहे, कांजिण्या ज्याला म्हणतो आपण, तर ते कांजिण्या आपल्याला आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी होतात आणि इट इज व्हेरी कॉमन. त्याच्यामुळं ते लसीकरण करणं सुद्धा तितकंच इतर लसीकरणाप्रमाणे आवश्यक आहे. पण ह्या लसी आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये मिळत नाहीत. कदाचित भविष्यात त्या लसी आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा मिळतील, पण आता सध्या नाही आहेत. ओके. काही मुलांचं असं म्हणणं आहे, म्हणजे पालकांचं, की आमचं बाळ असं सुदृढ दिसलं पाहिजे, म्हणजे हेल्दी दिसलं पाहिजे, म्हणजे डेफिनेशन हेल्दीची वेगळी आहे, त्याच्यामुळे तो जाड दिसायला लागतो. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्यांना आजार होऊ शकतात किंवा त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात काही. बेसिकली हेल्दी बाळ म्हणजे नक्की काय, आपली व्याख्या काय हेल्दी बाळाची, ही चुकीची आहे जरा. एक्झॅक्टली.
जाड असणं म्हणजेच हेल्दी आहे का? नाही. वेट त्याचं अप्रोप्रिएट फॉर एज असेल तर दॅट इज हेल्दी. वी टर्म इट ॲज हेल्दी. आणि हेल्दी मध्ये बाकीच्या गोष्टी सुद्धा येतात. बाळाचं HB कसं आहे, म्हणजे हिमोग्लोबिन कसं आहे, त्याच्यात रक्तक्षय नाही आहे ना. कारण कधी कधी काय होतं, आमच्या OPD मध्ये काही बाळ येतात, चबी असतात खूप. 1 वर्षाचं बाळ आहे, खूप चबी आहे, चांगलं वजन पण चांगलं आहे, पण जर तुम्ही त्यांचं ओव्हरऑल चेहरा लुक बघितलं तर ते पेल असतात म्हणजे काय, पांढरट दिसतात. आपण ज्याला म्हणतो अॅनिमिया, तर ते अॅनिमिक असतात. असं का होतं जनरली, की ते कंटिन्युअसली फक्त मिल्क फीड करत असतात. कॉम्प्लिमेंटरी फीड आपण त्याला स्टार्टच करत नाही. कॉम्प्लिमेंटरी फीड हा सुद्धा एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जी 6 महिन्यानंतर आपण चालू करतो. कॉम्प्लिमेंटरी फीड का द्यावं बाळाला? कारण आईच्या दुधातून ते काही पूर्ण होणार नसतं आता त्यांची रिक्वायरमेंट. तर हळूहळू कॉम्प्लिमेंटरी म्हणजे फीड्स जे असतात, पहिल्यांदा आपण पातळ फीड चालू करतो 6 महिन्यानंतर दुधासोबत. ऑफकोर्स दूध आपण आईचं चालूच ठेवणार आहोत, पण दुधाचं प्रमाण हळूहळू कमी करणार आहोत तिच्या. म्हणजे जर दिवसातून 12 वेळा देतोय फिडिंग, तर ती हळूहळू, किंवा 8 वेळा देतोय तर ती हळूहळू कमी करत 4 वेळा, 3 वेळा, 2 वेळा, आणि 1.5 वर्षाला आईचं दूध टोटली आपण बंद करणार आहोत. तर तोपर्यंत आपल्याला बाकीचे ऑप्शन्स आहेत, की आपण भरडा तयार करतो वेगवेगळ्या, म्हणजे तुम्ही म्हणा की तांदळाचा भरडा, गव्हाचा भरडा, वेगवेगळे मिलेट्स आहेत त्यांचा भरडा, हे भरड्या तयार करून ठेवतो. डाळींचा भरडा तयार करून ठेवतो भाजून. आणि मग सेरेलॅक जे आपण म्हणतो, काय असतं ते भरडाच आहे एक प्रकारचा. तर तो आपण आपल्या घरी तयार करावा आणि वेगवेगळ्या टेस्ट बाळाला इंट्रोड्यूस कराव्यात 6व्या महिन्यानंतर. आता सगळ्यात महत्वाचा कॉमन क्वेश्चन असतो की अॅनिमल प्रोटीन केव्हा चालू करावं, म्हणजे चिकन कधी देणार, जर तुम्ही चिकन सूप, अंडी केव्हा सुरू करावी. तर जनरली अॅनिमल प्रोटीन थोडंसं आपण लेट चालू करतो, बेसिकली 10व्या किंवा 11व्या महिन्यानंतर. तोपर्यंत बाळाला जेव्हा अप्रॉक्सिमेटली दात येतील त्यावेळेला, ठीक आहे, तर त्यावेळेला आपण साधारणतः चालू करतो. तर त्यावेळेला सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे की ते होममेड प्रिपरेशन्स हवेत. बाळाला वेगवेगळ्या टेस्ट त्याच्या वेळेला इंट्रोड्यूस करायला, म्हणजे एका वेळेला एक भरडा खायला घाला हवा तर, उकळवून चांगली पेस्ट तयार करून त्याची, आणि नंतर मग हळूहळू एक आठवड्याला त्याची टेस्ट चेंज करा. तुम्ही दर दिवशी जर वेगवेगळ्या टेस्ट इंट्रोड्यूस केला तर ते बाळ कन्फ्युज होणार. त्याच्यामुळं प्रत्येक जे काही आहे टेस्ट, ती तुम्ही एक ठराविक पिरियडसाठी द्या त्याला, एक 7-8 दिवस ती टेस्ट त्याला त्याच्यात ॲसिम्युलेट होऊ द्या, ती टेस्ट ती चालू ठेवा, आणि नंतर मग दुसरी टेस्ट इन्क्लूड करा त्याच्यामध्ये. पण आता असं होतं की पॅरेंट्स की कोणाकडे बाळ झाले तर त्याला बघायला जायचं, चॉकलेट घेऊन जातात. एक्झॅक्टली. आणि चॉकलेट खायला देतं. हे बघ आत्याने चॉकलेट आणलंय, चॉकलेट, त्याच्यानंतर मग चिप्स तुम्ही म्हणा, किंवा मग अजून वेगवेगळे ते काही लॉलीपॉप ड्रिंक्स असतात, लॉलीपॉप्स असतात. तर हे सगळ्यामुळे काय होतं की बाळामध्ये कॉन्स्टिपेशनचं प्रमाण खूप जास्त वाढतंय. दुसरी गोष्ट, बाळांमध्ये ओबिसिटीचं प्रमाण खूप वाढतंय. म्हणजे जी काही अगोदरचं जे प्रमाण होतं, म्हणजे 10 to 20%, आता 10% पासून आपण 20% कडे चाललोय. म्हणजे अगोदर एक डेकेड बॅक, 10 वर्ष अगोदर जर बघितलं तुम्ही, तर ते प्रमाण जे होतं ते जवळपास दुपटीने वाढलं भारतामध्ये. बाहेरच्या देशात ते अजून जास्त आहे, पण आपल्याकडे ते वाढतंय, आणि इट इज कन्सर्निंग. कारण जसं जसं बाळांमध्ये आपण हे सगळे फास्ट फूड आणि हे बाकी इतर गोष्टी इंट्रोड्यूस करतोय, तसं तसं त्यांचं जे नॉर्मल आपलं फूड आहे ते खायला नाही बघत. ते आम्हाला पिझ्झा पाहिजे, आम्हाला बर्गर पाहिजे, आणि मग ते बाळ घरी येऊन जे नॉर्मल जेवायचं ते जेवत नाही. करेक्ट. सर्वात प्रथम ते बंद करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ह्याच्यातून 2 महत्वाच्या गोष्टी आहेत सांगायच्या, की ओबिसिटी तर वाढते, पुढे जाऊन भविष्यात बाळाला डायबिटीज होण्याची शक्यता असते, हायपरटेन्शन व्हायची शक्यता असते लवकर, जी की नॉर्मली 50 नंतर आपल्याला जे आजार होतात ते 30 मध्येच होऊन जातात. आणि याचं प्रमाण खूप वाढलंय. हृदयाशी संदर्भित आजार आता आपण बघतो की लवकर हार्ट अटॅक येतात, अगदी लहान मुलांमध्ये पण आपण बघितलेले आहेत. तर ते जर टाळायचं असेल तर आपल्याला आपलं जे हेल्दी डाएट आहे ते फॉलो करणं खूप गरजेचं आहे, अत्यंतिक गरजेचं आहे. कॉन्स्टिपेशन, माझ्या स्वतःच्या ओपीडीचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर मी ऑलमोस्ट 60-70% बच्चूंना कॉन्स्टिपेशन बघतोय. का होतंय? कारण मैद्याचे पदार्थ वाढलेत. पाव, त्याच्यानंतर बिस्किट, त्याच्यामध्ये मैदा असतो, बिस्किटामध्ये मैदा असतो, तुमचे जे पिझ्झा खातो आपण त्याच्यामध्ये मैदा असतो. तर
ते आपल्याला थोडस या बाळांमध्ये कमी करण्याची गरज आहे. वन्स इन अ व्हाईल किंवा महिन्यातून एकदा ट्रीट म्हणून ठीक आहे, पण दररोज तेच जर आपण खायला घालत असू चुकीचं. ऍब्सोल्युटली रॉंग. ओके, शेवटी आता काय महत्वाचं आहे जे पालकांनी पाळलंच पाहिजे. एक्झॅक्टली. जेव्हा आपल्याला न्यू बॉर्न बेबी होतं, आपल्याला नवीन बाळ आपल्या घरात येतं तेव्हा एक्झॅक्टली आपण एक प्रकारचा टेक होम मेसेज टाईप घेऊ शकतो याच्यातून, की बाळ झाल्यानंतर बाळाची काळजी काय घ्यायची आहे ती मी सगळी डिटेलमध्ये सांगितलेली आहे. आपण बोललोय त्याच्यावर. तर बेसिकली बाळ जसं आहे कोरं करकरीत तसंच आपल्याला घरी नेऊन ठेवायचं आहे हॉस्पिटलमधून. त्याच्यावर कोणतेही प्रयोग करू नका, कृपया त्याच्यावर कोणतेही प्रयोग करू नका. बाळाला फार मिनिमम गोष्टी लागतात. त्याला फक्त आईचं दूध लागतं, एक चांगली झोप लागते. जर आईचं दूध चांगलं घेतलं तर ते व्यवस्थित झोपतं 2 तास, आणि त्याच्यानंतर परत उठतं, परत दूध घेतं, परत झोपतं. सो त्याचा सायकल त्याचा फिक्स असतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आपण काहीही डिस्टर्बन्स करायचं नाहीये. सेकंड थिंग, जसं जसं बाळ वाढत जाईल 6 महिन्यानंतर, म्हणजे बेसिकली त्याचं व्हॅक्सिनेशन व्यवस्थित ठेवा. 5 ते 10 वर्षांपर्यंतचं जे व्हॅक्सिनेशन असतं ते तुमच्या पिडियाट्रिशियनला विचारून, किंवा जर तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन व्हॅक्सिनेशन घेत असाल किंवा सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन घेत असाल तर ते व्हॅक्सिनेशनचं व्यवस्थित फॉलो करा, कारण ते सगळ्यात महत्वाचं आहे इतर आजारांपासून, जे कॉमन आजार आहेत त्यांच्यापासून वाचवण्यासाठी. थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, की बाळाला 6व्या महिन्यापासून कॉम्प्लिमेंटरी फीड द्यायला चालू करा, विनिंग फीड द्यायला चालू करा. म्हणजे आईच्या दुधा व्यतिरिक्त जे आपण देतो फीडिंग, ते तुमच्या पिडियाट्रिशियनला जाऊन हवं तर विचारा की कसं द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, किती फ्रिक्वेंटली द्यायचं आहे, काय कन्सिस्टन्सीमध्ये बाळाला द्यायचं आहे, ते तुम्ही तुमच्या पिडियाट्रिशियनला जाऊन कन्सल्ट करा आणि ते फूड इंट्रोड्यूस करा बाळामध्ये. काही बच्चू फक्त ब्रेस्ट फिडिंगवर असतात 1 वर्षापर्यंत, ते की ऍब्सोल्युटली चुकीचं आहे. किंवा मग त्याला गाईचं दूध दिलं जातं 6 महिने झाल्यानंतर आणि फक्त गाईच्या दुधावर असतात. तर त्याच्यामुळं बाळाला अॅनिमिया व्हायचा, म्हणजे पंडुरोग आपण जे म्हणतो, अॅनिमिया व्हायचा खूप जास्त धोका असतो. त्याच्यामुळं ते अवॉइड करा. बाळ जसजसं मोठं होत राहतं त्याला स्वतःच्या गोष्टी स्वतः कशा करता येतील याच्यासाठी एनकरेज करा, रादर दॅन युअर मोबाईल. त्यांना मोबाईल पासून जितकं दूर ठेवता येईल तेवढं ठेवा. स्क्रीन टाइम जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करा. दिवसातून अर्धा तास इज इनफ फॉर देम. इतर बाकीच्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्यांच्या, आउटडोअर असतील, इनडोअर्स असतील, तर ह्या सगळ्या वाढवा त्यांच्यामध्ये आणि स्क्रीन टाइम कमी करा. सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे ही. आणि चिप्स, कुरकुरे, तुमचे जे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, आईस्क्रीम्स आहेत, याच्यामध्ये खूप प्रमाणात शुगर्स असते जी की बिलकुलच हेल्दी नाही आहे बाळांसाठी. त्याच्यामधून तुम्हाला वेगवेगळे आजार, जसे आपण सांगितलं तसं डायबिटीज, हायपरटेन्शन, हृदयाचे आजार, असे बरेचसे आजार उद्भवतात. बाहेरचं हायजीन आपल्याला माहिती नसतं, बाहेर जे काही बनवतात आपण, तर वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, वेगवेगळ्या प्रकारे बनवतात फूड, हायजीन माहिती नसतं, लूज मोशन्स, वॉमिटिंग हे सगळं सुरू व्हायची शक्यता असते. तर त्याच्यामुळं हे सगळं अवॉइड करा. बाळाला जे काही पाहिजे हवं तर तुम्ही घरी बनवू शकता, वेगवेगळ्या टाईपचे फूड्स, ते त्याच्यात तेही एन्जॉय करतील, कसं आई आपली कशी बनवते. ठीक आहे. तर स्क्रीन टाइम कमी करायला हे सुद्धा उपयोगी पडू शकतं तुम्हाला. तर त्याच्यामुळं ट्राय इट. आणि बाळाचं जे आरोग्य आहे हे फक्त तुमच्या हातात आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या पिडियाट्रिशियनला कन्सल्ट करा, त्यांना त्रास द्या. बेसिकली तुम्हाला जे काही क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील, ते तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना न विचारता, त्यांच्याकडून ऍडवाइसेस न घेता, तुम्ही तुमच्या पिडियाट्रिशियनची ऍडवाइस घेणं केव्हाही उत्तम राहील. आणि हेल्दी माइंड रिसाइड्स इन हेल्दी बॉडी. त्याच्यामुळं बाळांची जर मनं चांगली राहायची असतील तर त्यांचं आरोग्य हे तुमच्या हातात आहे. ते आरोग्य चांगलं ठेवणं हे तुमच्या हातात आहे. आरोग्य चांगलं असेल तर मन सुद्धा चांगलं असेल. थँक्यू सो मच डॉक्टर, तुम्ही आज इथे आल्याबद्दल. आणि एवढं खरं तर काही गोष्टी मला पण पहिल्यांदा कळल्यात आणि ज्या आता सगळ्या ऑडियन्सलाही समजल्या असतील.
तसं बोलण्यासारखं बरंच काय काय आहे, पण लिमिटेड रिस्पॉन्स जर चांगला आला तर आपण अजून एक एक्झॅक्टली नक्की. मला प्रश्न काय असतील ते आपण घेऊ आणि त्याची आपण उत्तरं देऊ. राईट, एक्झॅक्टली. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप छान वाटलं भेटून. थँक्यू.